आज सकाळची वेळ होती. घरात देवपूजा सुरू होती. आजी देवासमोर हात जोडून म्हणत होती, देवा, माझ्या पिंट्याच्या डोक्यात थोडा प्रकाश पडू दे बाबा. त्याला तब्येतीचं आणि संसाराचं महत्त्व कळू दे. इतक्यात पिंट्या हॉलमध्ये येतो आणि आजीला म्हणतो, आजी गुड मॉर्निंग, पण मला थोडंसं थकल्यासारखं वाटतंय. आजी लगेच काळजीने विचारते, काय रे पिंट्या, तब्येत बरी नाही का? बीपी तर नाही ना वाढलं? पिंट्या हळू आवाजात म्हणतो, नाही आजी, मी ठीक आहे, फक्त थोडासा थकवा वाटतोय. इतक्यात तो इकडे तिकडे बघतो आणि अचानक विचारतो, आजी, स्वानंदी मॅडम कुठे दिसत नाहीयेत. हे ऐकताच दादा थोड्या चिडलेल्या आवाजात म्हणतो, अरे, सकाळपासून तू फक्त स्वानंदी मॅडम करत बसलायस, जरा बायकोसोबत राहायला शिक. तेव्हा अर्पिता मध्येच बोलते, हो ना दादा, संसार एकत्र करायचा असतो, आनंदाने राहायचं असतं, पण पिंट्याला त्याचं काहीच भान नाही. पिंट्या लगेच रागाने म्हणतो, अर्पिता, तू गप्प बस, खूप दिवसांपासून प्रत्येक गोष्टीत मध्ये पडतेस. अर्पिता दुखावून म्हणते, मी मध्ये पडते की सत्य बोलते? बायकोसोबत कसं राहायचं हे आधी स्वतःला शिक. घरातला तणाव वाढतो. आजी मध्येच म्हणते, शांत व्हा रे सगळे, सकाळी सकाळी घरात भांडण नको. पण पिंट्याच्या मनात आता एकच प्रश्न असतो. तो आजीकडे बघून पुन्हा विचारतो, आजी, खरं सांग, स्वानंदी कुठे आहे? आजीचा चेहरा अचानक उतरतो. ती घाबरलेल्या आवाजात म्हणते, पिंट्या, स्वानंदी सकाळपासून दिसलीच नाही. हे ऐकताच पिंट्या हादरून म्हणतो, काय? म्हणजे ती घरात नाही? कुठे गेली ती? अर्पिता हळू आवाजात म्हणते, काल जो प्रकार झाला त्यानंतर ती खूप दुखावली होती. पिंट्याला काल रात्रीचं भांडण आठवतं. स्वानंदी रडत म्हणाली होती, मी या घरासाठी किती काही करते, पण माझी किंमत कोणालाच नाही. आता ते शब्द आठवून पिंट्या म्हणतो, आजी, माझ्याकडून चूक झाली, काल मी जरा जास्त बोललो. आजी हळू आवाजात म्हणते, म्हणूनच सांगत होते, बायकोचं मन जपायला शिक. पिंट्या घाईघाईने फोन काढतो. मी तिला लगेच फोन करतो. पण फोन वारंवार लावूनही स्वानंदी फोन उचलत नाही. पिंट्याच्या चेहऱ्यावर चिंता वाढते. दादा, चल, आपण तिला शोधायला जाऊ. रस्त्यावर चालता चालता पिंट्या स्वतःशीच म्हणतो, स्वानंदी, एकदा परत ये, मला माफ कर. इतक्यात त्याच्या फोनवर मेसेज येतो, ज्यांना माझी किंमत नाही त्यांच्यासोबत राहून काय उपयोग. हा मेसेज वाचताच पिंट्याच्या डोळ्यात पाणी येतं. आजी, स्वानंदी खरंच घर सोडून गेली वाटतं. आता पुढे काय होणार? स्वानंदी परत येणार का, की पिंट्याचा संसार कायमचा तुटणार? हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा.